अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे की मिनी विधानसभा असं दहेगाव गटाला आता सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. सगळ्या भागातून फोन येतात की बाबा काय चाललंय नातापडील कसं वातावरण काय, पण आता सध्या सगळं वारं फिरलेलं आहे आणि विकासाच्या मागं लोक चाललेले आहेत. राजकारण जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण पूर्वी लोक विश्वासानं राहायची आणि आज कसं आहे, एखाद्या गल्लीतनं कुत्रं कसं निघतं बाहेर बुबू करतं, चावायचा विषय संपला पण नुसतं बुबू करायचं काय, अशा पद्धत विनाकारणाचंच काहीतरी कुलीत उभा करायचं आणि काहीतरी चर्चा वाढवायच्या, हे असं केलं तसं केलं, हे नाही पाहिजे ना. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आता डोंबळवाडी गावात आहोत. येथील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, निवडणुकीकडे कसे पाहत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय नाव काका? दत्तू रुपनवर. काय निवडणुका लागल्या त्या, कसं आहे वातावरण चांगलं आहे की तुतारी पहिल्यापासून त्यांची कामच आहेत. जानकराची काम आहे, मोठी पाटलाचं आहे, पहिल्यापासून काम आहे चांगली. एक झाले ती कसा आहे परिणाम गावातला? आता एक नंबरच आहे, 80% आसपास जाऊ शकतो. 80%? हो. विरोधकांचं नाही का इथं? आहे की थोडं काय थोडी चार असते तीच की कुठल्या गावात. ते कोणत्या गावात चार राहणार? आता तुमच्या गावातनं उत्तमराव जानकर आमदार आहेत, त्यांचे पुत्र आहेत, अर्जुनदादा आहेत, कसं आहे आता त्यांचं वातावरण चांगलं आहे. उलट आता बघितलं असते सभेला किती माणूस होतं, भरपूर माणसं होती. काय नाव आहे? भाऊसाहेब शिपकुले. काय सांगताल आता निवडणूक? आहे चांगलं आहे वातावरण. चांगलं काय आहे, पण नेमकं तुम्हाला तुतारी. गावातली कसे कामं झालेली, कोणी कामं केले, कशामुळे चांगलं केले ते मोहिते पाटलांनी केले ते, उत्तमरावने केले ते. आता दोघांची युती झाली. हो चांगलं, 70-80% पडते ते. बाबा काय सांगताला, तुम्ही जुनं ज्येष्ठ आहे, इतक्या वर्ष राजकारण बघितलंय, कसं आहे आता आजचं राजकारण? आजचं राजकारण जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. काय वेगळं? कारण पूर्वी लोक विश्वासानं राहायची आणि आज कसं आहे, एखाद्या गल्लीतनं कुत्रं कसं निघतं बाहेर बुबू करतं, चावायचा विषय संपला पण नुसतं बुबू करायचं काय, अशा पद्धतीनं वेगळ्या मार्गातली लोक आहेत ती. आणि ही जानकर साहेबामुळं, मोहिते पाटलामुळं थोडंसं गाव ही विचाराचं आहे. डोंबळवाडी गाव हे विचाराचं पद्धतीचं आहे. हां. कोण बुबू करते म्हणजे कोणाविषयी तुम्हाला म्हणायचं? विरोधक. हां. काय काय तुम्हाला जाणवलं त्यांच्या? अहो विनाकारणाचंच काहीतरी कुलीत उभा करायचं आणि काहीतरी चर्चा वाढवायच्या, हे असं केलं तसं केलं, हे नाही पाहिजे ना. त्यांच्या बोलण्यात काय तथ्य वाटत नाही? नाही. कशामुळे बोलते ते, काय त्यांचं त्याच्या पाठीमागचं? लोकांच्या मागली मतं फुटावते, हे आमचं ऐकावं विनाकारणाचंच, ह्या अशासाठी. की असं तुम्ही कधी राजकारण बघितलं होतं का एवढ्या आयुष्यात? नाही. मोकार नुसती हो, मोकार कालवा त्यांचा, असला खेळ आहे यांचा. आता त्यांच्या पक्षात त्यांनी आता मध्यंतरी प्रवेश केले, लोक त्यांच्याकडे हे मोकळी चर्चा नुसती, प्रवेश केलं म्हणजे मोकळं दावायचं, गोळा करायचे हाजरीत लोक आणि अशी दावायची जगाला. त्यात काय तथ्य वाटत नाही? काय नाही. काय सांगताल, तुमच्या गावात आता निवडणूक लागली, जिल्हा परिषद गटात उत्तमराव जानकर यांचे पुत्र आहेत, अर्जुन सिंह मोहिते पाटील पंचायत समिती करण्यात आहे. नाही, जीवनभाई आज येणार बघा चांगल्या मताने. अर्जुन दादा म्हणजे त्यांनी कामं केलेत पहिल्यापासून. एक तर गाव हे जानकर साहेबांचं आहे आणि आता मोहिते पाटील ते एक असल्यामुळे आणखीन चांगलाच फरक पडणार. आता जबाबदारी तुमची वाढली का त्यांची वाढली? नाही, दोघांची बी. आता आमची बी वाढलीच की, आमची तर पहिल्यापासूनच होती, आता बी आणखीन वाढलीच की. आता आमदारांचे पुत्र अर्जुन दादा, त्यामुळं कामातली गावातली विकास कामाची काय तुमची आतापर्यंत प्रलंबित होती मार्गी लागतील की केलेत बी त्यांनी ना, अजून प्रलंबित राहिलेली काय ती करतात तीच. त्यांच्याकडे गेलं की लगेच करतात, असं काय नाही की केली नाहीत कामं कुठली म्हणून अजून त्यांनी. आतापर्यंत काय काय महत्त्वाची कामं सांगता येतील? आता रस्त्याचं काम त्यांनी केलं आहे. कुठल्या? डोंबळवाडी जिनपुरी, बाळूमामा सभा मंडप दिला आहे, अजून कुरबावी डोंबळवाडी रस्त्यासाठी बी हे केलं आहे त्यांनी. आता नाथबाबाच्या मंदिराचं सभा मंडपाचं बी देतो म्हणले. मग आपल्या सार्वजनिक कामं झाली तरी पास झाली की गावाच्या विकासासाठी. आता होणारी कामं कुठल्या, अपेक्षित कामं कुठले? आता नाथबाबाच्या देवळाच्या सभा मंडपाचं एक, आणि रस्त्याची कुठं वाडी वस्तीवर रस्ता जाणार त्या रस्त्यासाठी. काय सांगचाल, आता तुमच्या गावात निवडणूक आहे, आता प्रचार सभा झाली, कसं वातावरण? ही पंचायत समितीचं निवडणूक, कारण मी एक माजी सैनिक आहे. मी 4-5 वर्ष झालं इथं नसतो, आता 4-5 वर्षापासून इथं आलेलो आहे. पण एक नंबरचं निवडणूक, उत्तमराव जानकरांचं एक नंबर काम हे आपल्याला पटलेलं आहे. पण आता हे थोडं पक्ष फोडाफोडीचं काम चालू हे आहे, हे नुसतं दावण्याचं काम फक्त चालू आहे.
पण त्याच्याकडे कोण जात नाही वगैरे काय सुद्धा होत नाही. आता तुम्ही माझे सैनिक आहे म्हणता, गावात तुमचं क्वचित येणं झालं असेल, कसा बदल तुम्हाला एकंदरीत जाणवतोय आता इतक्या वर्षातून? इतक्या वर्षातनं आल्यानंतर असं वाटतंय की शिव जो पक्ष आहे ना, तुतारी वाजवणारा माणूस, हा एक नंबर पक्ष आहे. रस्त्याचं काम वगैरे कुठली बी कामं, शाळेतली कामं असू द्या, कुठलं बी कशाचं बी काम असू द्या, मुलांचं काम असू द्या, हे काम त्यांनी मोहिते पाटलांनी पूर्ण केलेलं आहे. ही मला एवढंच सांगायचं. कामं आता उत्तमराव जानकर आहेत आमदार, त्यांचे पुत्र उभा आहेत, अर्जुनसिंह मोहिते पाटील आहेत, लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेत, भरपूर वाढलेलं आहे. होतील त्या पूर्ण? पूर्ण होतील, एकदम पूर्ण. मोहिते पाटील जानकर विरुद्ध सातपुते अशी लढत आहे, तर काय वाटतं आपल्याला? 100% अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे की मिनी विधानसभा असं दहेगाव गटाला आता सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. सगळ्या भागातून फोन येतात की बाबा काय चाललंय ना, आता पडेल कसं वातावरण काय. पण आता सध्या सगळं वारं फिरलेलं आहे आणि विकासाच्या मागं लोक चाललेले आहेत. त्याच्यामुळे तुतारी वाजवणाऱ्या माणसासंग एकनिष्ठ माणसं राहणार आहेत. कारण मोहिते पाटलांनी पण आतापर्यंत विकासच केला आहे, त्याच्यानंतर उत्तम जानकरांनी पहिल्यापासून विकास केला आहे आणि विकासाच्या मागं राहायचं म्हणून अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना प्रचंड मतांनी निवडून देणार आहेत लोक. 100% चालू आहे सगळीकडे लक्ष्मी दर्शन, सगळ्यांना हवाच त्याच्यावर चालू आहे, मोकळी हवा. फक्त त्या मेन कार्यकर्त्यांना लक्ष्मीचं वातावरण चालू आहे, बाकीच्यांना काही नाही. पण काय इथे वातावरण म्हणजे तुतारीकडून राहील का सगळं? 100% सगळे लोक तुतारीच करतायत आणि तुतारी 100% लीड नाही येणार आहेत.